परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून विविध मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे। वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन अंबादासराव भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी काल दिनांक 19 जून 2026 रोजीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वसमत तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार राजू भैया नवघरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। मतदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेला विशेष रंग चढल्याचे पाहायला मिळाले आहे। दरम्यान परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे उपसभापती सचिन अंबादासराव भोसले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विविध गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे आता परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोणाचा गट बाजी मारणार आणि सहकार क्षेत्रावर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे आता दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।